पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेत एकूण किती वर्ण मानले जातात? तर यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. बघा मित्रांनो, आधुनिक जी आपली वर्णमाला आहे, त्यामध्ये आता एकूण 52 पर्यंत वर्ण वाढवलेले आहेत. म्हणजे पूर्वी पारंपरिक आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण होते. त्यामध्ये आता 4नं वाढ करून 52 पर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. पण या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर मराठी भाषेत एकूण किती वर्ण मानले जातात? या ठिकाणी 52 पर्याय नाही आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे 48. पहिला जो पर्याय आहे आपला, तो या ठिकाणी आपण निवडायचा आहे, ए 48. पुढचा प्रश्न बघूया आपण. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, त्यांना काय म्हणतात? तर बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत. महाप्राण, व्यंजन, स्वरादी आणि स्वर. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे, की ज्या वर्णाचा उच्चार अगदी स्वतंत्र होतो, त्याला दुसऱ्या कोणत्याही वर्णाची गरज लागत नाही, अशा वर्णाला आपण या ठिकाणी काय म्हणायचं आहे? स्वर म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? स्वर. आपला पर्याय आहे डी, स्वर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जाऊया आपण. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. मराठीमध्ये अ आणि आहा यांना काय म्हणतात? तर आपली जी आपण स्वर बघतो आणि स्वर आपली जी बाराखडी होती, त्या बाराखडीमध्ये आपल्याला माहिती आहे, की आपण 12 स्वर मानले जात होते. परंतु आता त्यामध्ये आणखी 2 इंग्रजी स्वरांचा वाढ झालेली आहे, ॲ आणि ऑ. त्याचप्रमाणे रू आणि लृ हे 2 पण वाढलेले आहेत. परंतु अ, अम आणि आहा हे जे 2 आहेत, हे या ठिकाणी स्वर नसून ते स्वरादी आहेत. म्हणून या ठिकाणी पहिलाच पर्याय आपला स्वरादी आहे. ए स्वरादी हे त्याचं उत्तर आहे. व्यंजन किंवा स्वर किंवा संयुक्तवर होऊ शकणार नाही. पहिलाच पर्याय आहे ए स्वरादी. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता आहे? म्हणजे ज्या स्वराचा उच्चार करताना अगदी कमी वेळ लागतो, त्याला आपण ऱ्हस्व स्वर असं म्हणतो. यामध्ये तुम्ही जर पहिला पर्याय बघितला ए, त्यानंतर सी, ई आणि डी, आ म्हणजे ए, ई, आ हे सर्वच्या सर्व या ठिकाणी ऱ्हस्व स्वर होऊ शकत नाही. या ठिकाणी ऱ्हस्व स्वर एकच आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 उ. जो आपला पर्याय क्रमांक 2 आहे उ, हा आपला ऱ्हस्व स्वर आहे. ए हा जो आहे हा आपला संयुक्त स्वर आहे. त्यानंतर ई जे आहे, इडलिंबूची ई जी आहे, हा सुद्धा या ठिकाणी दीर्घ स्वर आहे आणि आ सुद्धा दीर्घ स्वर आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उ. पुढचा प्रश्न बघूया आपण. मराठी वर्णमालेतील ळ हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले आहेत अर्धस्वर, स्वतंत्र वर्ण, ऊष्मे आणि अनुनासिक. तर या ठिकाणी अनुनासिक जे आहेत, नाकातून ज्याचा उच्चार होतो अशा वर्णाला आपण अनुनासिक म्हणतो. तर ळ होऊ शकत नाही. ऊष्म या ठिकाणी जेव्हा अशा ऊष्म्यांचं म्हणजे श, श आणि स हे जे ऊष्मे आहेत, यांचा उच्चार करताना तोंडामध्ये उष्णता निर्माण होते, तर तो पण या ठिकाणी होऊ शकत नाही. अर्धस्वर होऊ शकत नाही. तर मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतंत्र वर्ण. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. हा द्राविडी भाषेतून आलेला हा वर्ण आहे, एकमेव वर्ण, म्हणून याचं उत्तर आहे स्वतंत्र वर्ण. पुढचं बघूया आपण प्रश्न क्रमांक 6. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मुखावाटे हवा जोरात बाहेर फेकली जाते, त्यांना काय म्हणतात? बघा या ठिकाणी मुखावाटे म्हणजे आपल्या फुफ्फुसातून हवा जेव्हा बाहेर फेकली जाते, तेव्हा त्या वर्णांना आपण या ठिकाणी महाप्राण असं म्हणायचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये हचा उच्चार केलेला असतो, तर त्या ठिकाणी ह युक्त स्वर जे काही वर्ण असतात, त्या व्यंजनांना या ठिकाणी महाप्राण म्हटलं जातं. म्हणून उत्तर जे आहे आपलं, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मुखावाटे हवा जोरात बाहेर फेकली जाते, त्यांना महाप्राण असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे महाप्राण, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण मृदू जे व्यंजन असतात, ते मृदू व्यंजन, कठोर व्यंजन जे आहेत, मृदू व्यंजनं जे आपले वर्ग आहेत, क वर्ग असेल, च वर्ग असेल, म्हणजे क ची लाईन किंवा च ची लाईन, ट ची लाईन, यामध्ये पहिलं आणि दुसरं जे वर्ण असतात, एक नंबरचं जसं क आणि ख हे जे आहेत, हे कठोर व्यंजन मानले जातात. आणि 3 नंबर आणि 4 नंबर जसं क, ख हे कठोर व्यंजन आहे,
तसं ग घ हे या ठिकाणी मृदू व्यंजन असतं, म्हणून हे दोन्ही पण होऊ शकत नाही. तर या ठिकाणी अल्पप्राण सुद्धा ते होऊ शकत नाही. अल्पप्राण म्हणजेच काय, तर प्रत्येक वर्गातील पहिलं आणि तिसरं जे अक्षर असतं ते असतं अल्पप्राण. तर या ठिकाणी क आणि ग हे अल्पप्राण आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे महाप्राण. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मुखावाटे हवा जोरात बाहेर फेकली जाते त्यांना महाप्राण असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक ए महाप्राण. पुढचं, क ख ग घ या वर्णांचे उच्चार स्थान कोणते? बघा, क ख ग घ जेव्हा आपण म्हणतो याचा उच्चार गळ्यातून होतो, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे कंठ. कारण कंठातून याचा उच्चार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 कंठ असा त्याचा उच्चार होतो. कंठातून उच्चार होतो, म्हणून क ख ग घ या वर्णांचं उच्चार स्थान काय आहे? कंठ आहे. पर्याय क्रमांक 3 कंठ. पुढचा प्रश्न बघा, मराठीत क्ष आणि ज्ञ यांना काय म्हणतात? तर सगळ्यात शेवटी आपल्याला माहिती आहे व्यंजनाच्या सगळ्यात शेवटी येतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 होऊ शकत नाही, पर्याय क्रमांक 3 पण होऊ शकत नाही आणि पर्याय क्रमांक 4 पण होऊ शकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मराठीत क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजने असं म्हटलं जातं. कारण हे दोन व्यंजनं तयार होताना एकापेक्षा जास्त व्यंजनांचा या ठिकाणी समावेश असतो किंवा एकापेक्षा जास्त व्यंजनांच्या एकत्र येण्यातूनच हे दोन जे वर्ण आहेत क्ष आणि ज्ञ हे वर्ण तयार होतात, म्हणून हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत. पर्याय क्रमांक बी विशेष संयुक्त व्यंजने. पुढचा प्रश्न बघा, य र ल आणि व यांना काय म्हणतात? तर या ठिकाणी या वर्णांचा उच्चार करताना थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी स्वराचा उच्चार होतो, म्हणून या जे काही वर्ण आहेत हे जरी आपल्याला व्यंजन वाटत असले तर हे व्यंजन नसून हे अर्धस्वर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 अर्धस्वर हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो त्यांना काय म्हणतात? याचं उत्तर अगदी सोपं आहे. नाकातून ज्या वर्णाचा उच्चार होतो ते अनुनासिक असतात. अनुनासिक हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3 वर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अनुनासिक. पुढचा प्रश्न बघूया आपण, श स आणि श श आणि स यांना काय म्हणतात? मी मागच्या प्रश्नात तुम्हाला स्पष्टीकरण देताना सांगितलं की या ठिकाणी जेव्हा या वर्णांचा उच्चार करताना ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या तोंडात उष्णता निर्माण होते किंवा घर्षण होतं तेव्हा त्याला या ठिकाणी आपण काय म्हणायचं आहे? उष्मे किंवा घर्षक असं म्हणायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उष्मे हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 12वा, अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर या ठिकाणी अ आणि आ हे एकाच उच्चार स्थानातून यांचा उच्चार होतो, म्हणून यांना आपण सजातीय स्वर असं म्हणायचं आहे. तर सजातीय स्वर आपला पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणून यांना आपण याचं योग्य उत्तर आहे सजातीय स्वर. आता संयुक्त स्वर म्हणजे काय? एक जो स्वर तयार होताना एकापेक्षा जास्त स्वरांचा त्या ठिकाणी समावेश असतो त्यांना संयुक्त स्वर म्हटलं जातं. अर्ध स्वर आपण बघितलं, य र ल व हे जे आहेत हे अर्ध स्वर आहेत आणि विजातीय स्वर जे असतात ते जे असतात ज्याचा उच्चार विभिन्न ठिकाणाहून त्याचा उच्चार होतो असे वर्ण असतात विजातीय स्वर. उदाहरणार्थ अ आणि ई हे दोन जर एकत्र आले किंवा दोन जे आहेत यांना आपण विजातीय स्वर म्हणू शकतो, परंतु अ आणि आ या दोन्ही स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 सजातीय स्वर हे त्याचं उत्तर आहे. पुढचं बघूया आपण, मराठी वर्णमालेत सध्या किती इंग्रजी स्वर समाविष्ट केले गेले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2, कारण ए आणि अ हे 2 इंग्रजी स्वर सध्या आपल्या मराठी आपल्या जी काही वर्णमाला आहे त्यामध्ये स्वरामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलंच ए 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, व्यंजनाला हळंत म्हणजेच पाय मोडलेला असं का लिहितात? तर बघा 4 पर्याय दिलेले आहेत. तो लिहिणे सोपे व्हावे म्हणून, तो महाप्राण आहे हे सांगण्यासाठी, तो स्वर आहे हे सांगण्यासाठी. तर हे तीनही त्याचे पर्याय होऊ शकत नाही, कारण या ठिकाणी व्यंजन जे असतात व्यंजनामध्ये जोपर्यंत स्वराचा समावेश होत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही, आणि पूर्ण होत नाही हे दाखवण्यासाठी या ठिकाणी त्याचा पाय मोडलेला असतो, म्हणून हे जे
व्यंजन आहेत, व्यंजन जे वर्ण आहेत, हे व्यंजन पूर्ण अक्षर नाही किंवा पूर्ण वर्ण नाहीत, हे दाखवण्यासाठी त्याचा पाय मोडलेला असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचा उच्चार अपूर्ण आहे, हे दर्शविण्यासाठी हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण प्रश्न क्रमांक 15. ए, ऐ, ओ आणि औ या स्वरांना काय म्हणतात? बघा, हे चारही जे स्वर आहेत, हे चारही स्वर तयार होताना एकापेक्षा जास्त स्वरांचा या ठिकाणी समावेश असतो. म्हणून या स्वरांना आपण संयुक्त स्वर असं म्हणायचं आहे. आणि संयुक्त स्वर जे आहे आपला पर्याय क्रमांक 4 डी हा त्याचा उत्तर आहे, संयुक्त स्वर. कारण ऱ्हस्व स्वर नाही, सिद्ध स्वर नाही आणि सजातीय स्वर सुद्धा नाही. शेवटचा पर्याय जो आहे संयुक्त स्वर हे त्याचं उत्तर आहे. पुढचा पर्याय बघा आपला. पुढचा प्रश्न, क वर्गातील 5वा अनुनासिक वर्ण कोणता आहे? बघा, प्रत्येक जे काही आपले स्पर्श व्यंजने आहेत, एकूण स्पर्श व्यंजने 25 आहेत. तर त्यामध्ये क चा वर्ग मानला जातो. म्हणजे क, ख, ग, घ, न ही त्याची हा वर्ग झाला. त्याची पूर्ण आडवी जी लाईन आहे त्याला आपण वर्ग असं म्हणतात. त्यानंतर च चा वर्ग म्हणजे च, छ, ज, झ आणि न ही च चा वर्ग मानला जातो. अशा प्रकारे एकूण 5 वर्ग आहेत. क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. असे एकूण 25 जे लाईन आहेत, 5 जे वर्ग आहेत, एकूण 25 जे व्यंजन आहेत त्यांना आपण स्पर्श व्यंजने म्हणतो. तर यामध्ये सगळ्यात शेवटचं जे अक्षर असतं, प्रत्येक वर्गातील शेवटचं अक्षर ते असतं, त्या ठिकाणी त्याला अनुनासिक म्हणतात. आणि क च्या लाईनमध्ये किंवा क च्या वर्गात सगळ्यात शेवटचा जो अनुनासिक आहे तो पर्याय क्रमांक सी. न जो आहे पर्याय क्रमांक सी, तो त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. त, थ, द, ध, न हे वर्ण कोणत्या उच्चार स्थानाचे आहेत? म्हणजे यांचा उच्चार स्थान कुठून होतो? तर आपण बघा, त, थ म्हणताना आपला जिभेचा शेंडा जो आहे तो दाताच्या मागच्या भागाला टच होतो. म्हणून याला दंत्य असं म्हटलं जातं. म्हणून याचं उच्चार स्थान आहे दंत्य. मग आता ओष्ठ कोणतं आहे? तर प, फ, ब, भ जे आहे ते ओष्ठ आहे. कंठ आपण बघितलं मगाशी, कंठ क, ख, ग, घ जे आहेत ते कंठातून त्याचा उच्चार होतो. आणि मूर्धन्य जो आहे ट, ठ, ड, ढ हे जे आहेत हे मूर्धन्य मानले जातात. म्हणून त, थ, द, ध, न हे जे वर्ण आहेत त्यांचं उच्चार स्थान आहे दंत्य. कारण दाताच्या मागच्या भागात आपला जिभेचा शेंडा जाऊन लागतो, म्हणून त्याला दंत्य असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर ह हा या ठिकाणी मुख्य महाप्राण आहे. म्हणजेच काय? तर आपण महाप्राण बघितलं की ज्या वर्णामध्ये किंवा ज्या व्यंजनामध्ये ह युक्त उच्चार येतात अशांना आपण महाप्राण म्हणतो. तर या ठिकाणी मुख्य महाप्राण जो आहे तो हे ह अक्षर आहे. कारण याचा फुफ्फुसातून जोरात हवा बाहेर फेकली जाते, म्हणून याला ह हा जो आहे हा मुख्य महाप्राण मानला जातो. पर्याय क्रमांक 2 किंवा बी मुख्य महाप्राण. पुढचा आहे, स्वराचा उच्चार करताना जिभेचा किंवा मुखाचा कोणता भाग एकमेकांना स्पर्श न करता होणाऱ्या उच्चाराला काय म्हणतात? तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे तुम्ही बघू शकता की 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर 4 पर्यायामध्ये या ठिकाणी स्पर्श, संवृत, विकृत आणि घर्षण. आता घर्षण आपण बघितलं, श, श आणि स हे घर्षण आहेत. म्हणून या ठिकाणी आपण त्यांना हे उत्तर लागू होऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी घर्षण होतं. कारण या ठिकाणी प्रश्न काय आहे की स्वराचा उच्चार करताना कशालाही स्पर्श न होता जे उच्चार होतात त्यांना काय म्हणतात? तर त्याला म्हणायचं विकृत. विकृत म्हणजे काय? पर्याय क्रमांक सी म्हणजे तिसरा पर्याय जो आहे विकृत. विकृत म्हणजे काय? उघडलेले किंवा मोकळे. जेव्हा अशा प्रकारच्या स्वरांचा किंवा वर्णांचा उच्चार केला जातो तेव्हा त्या ठिकाणी ते कोणत्याही आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श न करता त्याचा उच्चार होतो, म्हणून त्याला विकृत म्हटलं जातं. मग आता संवृत म्हणजे काय? संवृत म्हणजे मिटलेले किंवा बंद. मग अशा प्रकारे जेव्हा एखाद्या स्वराचा उच्चार होतो तेव्हा त्या ठिकाणी कोणत्या तरी भागाला स्पर्श होतो, तेव्हा त्याला संवृत म्हणू शकतो. परंतु या प्रश्नाचं उत्तर मात्र विकृत हे उत्तर त्याचं आहे. कारण या ठिकाणी कोणत्याही भागाला स्पर्श होता कामा नये किंवा न होता जो उच्चार बाहेर होतो तो असतो विकृत, म्हणून त्याला विकृत असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी विकृत. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 20. मराठीत स्पर्श व्यंजनांची एकूण संख्या किती आहे? तर मराठीमध्ये मी मगाशी सांगितलं की एकूण 25 म्हणजे क चा वर्ग,
च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. प्रत्येक वर्गामध्ये 5 असे वर्ण आहेत. म्हणून एकूण स्पर्श व्यंजनांची संख्या जी आहे ती 25 आहे. पर्याय क्रमांक बी किंवा 2 25 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर रू आणि लृ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? तर या ठिकाणी हे पर्याय क्रमांक जो आहे आपला सगळ्यात शेवटचा डी स्वर आहेत ते. कारण या ठिकाणी स्वराचा उच्चार जेव्हा केला जातो तेव्हा तो स्वतंत्र असतो आणि रू आणि लृ हे संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले 2 जे आहेत वर्ण आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चौथा स्वर हे त्याचं उत्तर आहे. ते व्यंजन होऊ शकत नाही, संयुक्त स्वर होऊ शकत नाही आणि स्वरादी सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून त्याचं उत्तर आहे डी स्वर. कठोर व्यंजनांना दुसरं काय नाव आहे? आता कठोर व्यंजन म्हणजेच काय, की ज्याचा त्या ठिकाणी उच्चार करताना घर्षण होत नाही. फक्त त्या ठिकाणी जोरात हवा बाहेर फेकली जाते. म्हणजे प्रत्येक वर्गातील म्हणजे क च्या वर्गातील असो, च च्या वर्गातील, ट च्या वर्गातील, त च्या वर्गातील आणि प च्या वर्गातील पहिले जे 2 अक्षर असतात, उदाहरणार्थ क चा वर्ग क, ख हे जे आहेत हे कठोर व्यंजन आहेत. त्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये आपण बघितलं च, छ हे कठोर व्यंजन आहेत आणि तिसरं चौथं जे असतं त्याला मृदू म्हणतात. मृदू व्यंजन असं म्हटलं जातं. तर प्रश्न काय आहे? कठोर व्यंजनांना दुसरं काय नाव आहे? तर त्या पर्याय क्रमांक 2 श्वास किंवा अघोष. कारण या व्यंजनांचा उच्चार करताना नाद निर्माण होत नाही. फक्त श्वासाची गरज पडते. कंपन पावत नाही. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कंपन निर्माण होत नाहीत. नाद निर्माण होत नाही. म्हणून त्याला या ठिकाणी श्वास किंवा अघोष असं त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी श्वास किंवा अघोष. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 अ आणि ई या संयोगातून म्हणजे ह्या 2 स्वराच्या संयोगातून कोणता संयुक्त स्वर तयार होतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए. कारण अ आणि ई मग ई ती लहानी असो किंवा मोठी असो म्हणजे दीर्घ असो किंवा ऱ्हस्व असो दोन्ही ई जर अ सोबत जर त्या एकत्रित आणल्या तर त्यापासून ए हा संयुक्त स्वर तयार होतो. पर्याय क्रमांक सी किंवा तिसरा ए. त्याच्यानंतर पुढचा आहे ज्ञ या संयुक्त व्यंजनाची फोड कशी होईल? म्हणजेच काय ज्ञ आणि क्ष हे जे विशेष संयुक्त व्यंजन आहेत हे तयार होताना या ठिकाणी 3 व्यंजनांचा या ठिकाणी समावेश होतो. तर या ठिकाणी ज्ञ हे संयुक्त व्यंजनाची फोड द अधिक न आणि य म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे द अधिक न अधिक य हे 3 व्यंजन एकत्र येऊन ज्ञ हे अक्षर बनतं. म्हणून पर्याय क्रमांक बी द अधिक न अधिक हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर ज्या वर्णाचा उच्चार स्थानानुसार ओष्ठ्य असा होतो तो वर्ग कोणता? म्हणजे काय ओठातून ज्याचा उच्चार होतो म्हणजे ओठाची गरज पडते. तर या ठिकाणी मी मगाशी सांगितलं क वर्ग होऊ शकत नाही, ट वर्ग होऊ शकत नाही, प वर्ग मात्र त्याचं उत्तर होतं. कारण प, फ, ब म्हणताना दोन्ही ओठ मिटवावे लागतात. म्हणून या ठिकाणी ओष्ठ्य हा जो वर्गाचा उच्चारस्थान आहे तो आहे प वर्ग. पर्याय क्रमांक सी किंवा तिसरा प वर्ग योग्य उत्तर. त्यानंतर मराठी वर्णमालेत व्यंजनांची एकूण संख्या किती आहे? तर या ठिकाणी पर्याय 48. आता 48 काय आहेत? तर आता आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 48 हे वर्ण आहेत म्हणून या ठिकाणी ते उत्तर होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 मात्र त्याचं उत्तर होईल. कारण या ठिकाणी 36 जर पर्याय आला तर 36 पर्याय आपल्याला निवडावा लागेल. कारण व्यंजनांची संख्या जी आहे ती आपण 34 आहे. परंतु या ठिकाणी आपण जर बघू शकतो की क्ष आणि ञ जर यांचा समावेश जर केला तर ते 36 पर्यंत आपला आकडा जातो. पण ते विशेष संयुक्त व्यंजने आहेत. त्या प्रकारे जर त्या ठिकाणी उल्लेख केलेला असेल क्ष आणि ज्ञ यांना समावेश करून एकूण किती आहेत मग मात्र आपल्याला 36 उत्तर द्यावं लागेल. परंतु या ठिकाणी 36 हा पर्यायच नाही 34 पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बी 34 हा त्याचा योग्य पर्याय आहे किंवा योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते? मी तुम्हाला सांगितलं अल्पप्राण आणि महाप्राण. अल्पप्राण म्हणजे प्रत्येक वर्गातील पहिलं आणि तिसरं अक्षर जे असतं ते अल्पप्राण असतं. उदाहरणार्थ क आणि ग. ख आणि घ जे आहेत ते काय आहेत ते महाप्राण आहेत आणि मुख्य महाप्राण ह आहे. मग या ठिकाणी अल्पप्राण म्हणजे पहिलं आणि तिसरं अक्षर. मग यामध्ये पहिलं अक्षर आणि तिसरं अक्षर बघा. ख कोणतं आहे? 2 नंबरचं अक्षर आहे. थ हे 2 नंबरचं आहे. घ सुद्धा हे 4 नंबरचं आहे. मग योग्य पर्याय आहे क. कारण पहिलं आणि तिसरं अक्षर प्रत्येक वर्गातील पहिलं आणि तिसरं अक्षर जे आहे ते अल्पप्राण आहे. तर या ठिकाणी क हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 28वा प्रश्न
मराठीत एकूण किती स्वर मानले जातात? बघा या ठिकाणी इंग्रजी स्वरासह म्हटलंय. तर या ठिकाणी इंग्रजी स्वरासह आता आपले एकूण 14 हे त्याचं उत्तर आहे आणि पर्याय क्रमांक 1 लाच त्याचं उत्तर आहे एकूण 14 इंग्रजी. कारण ए आणि अ आता आपली जी 12 खडी आहे ती 12 खडी नसून आता 14 खडी झालेली आहे. म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14. त्यानंतर 29वा प्रश्न, जिभेचा शेंडा टाळूच्या कडक भागाला टेकून कोणत्या वर्गाचा उच्चार होतो? आता जिभेचा शेंडा टाळूचा कडक भाग जो असतो त्याला मूर्धा म्हणतात. मग या ठिकाणी मूर्धाला आपला जिभेचा शेंडा टेकतो आणि त्याच्यातून जे काही उच्चार निर्माण होतो ते कोणते असतात? तर ते मूर्धन्य असतात. म्हणून त्याचं उत्तर आहे मूर्धन्य. उदाहरणार्थ ट, ठ, ड, ढ, न हे जे आहेत हे मूर्धन्य स्वर मूर्धन्य वर्ण मानले जातात. तर या ठिकाणी अशा प्रकारे पर्याय क्रमांक सी किंवा तिसरा मूर्धन्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न या वर्णमाला या विषयावरचा, ज्या व्यंजनांच्या उच्चारात कोमलता असते आणि नाद निर्माण होतो त्यांना काय म्हणतात? तर आपण मागाशीच बघितलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी पुन्हा भेटूया आपण नवीन PYQ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पर्याय जो आहे तो आहे मृदू किंवा सघोष हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा